मोदी सरकार तालिबानपुढे किती झुकणार आहे? व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सांगते, मला अनेक लोकांच्या कमेंट्स असतात, की "तुला मुसलमान खूप आवडतं वाटतं, तुला ते तसलं बुरख्यातच राहायचं वाटतं." तर त्या सगळ्या लोकांना सांगते, मला सगळेच धर्म प्रिय आहेत आणि सगळ्याच धर्मातल्या कट्टर लोकांचा मी एकदम कडक विरोध करते आणि तसाच ह्या कट्टर लोकांचा सुद्धा मी विरोधच करते, ज्यांनी आपल्या देशातल्या महिलांचं जगणं हराम करून ठेवलेलं आहे. ते तालिबानचे लोक परराष्ट्र मंत्री या देशामध्ये आलेले होते. आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी तालिबानचा नियम लागू केला आणि आपल्या इथल्या सगळ्या सरकारी व्यवस्थेने ते ऐकला सुद्धा. त्यांच्या नियमानुसार त्यांनी सांगितलं, की आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार, पण याच्यामध्ये महिलांना एंट्री नको. महिला पत्रकारांना अलाउड नाही आहे. अनेक महिला पत्रकारांनी सांगितलं, आम्ही ड्रेस कोड फॉलो केला, पूर्ण पल्लू वगैरे घेऊन गेलो, तरी पण आम्हाला एंट्री नाकारली. हा भारताचाच अपमान होता. कारण की हाच अफगाणिस्तानचा माणूस जेव्हा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला भेटला, तेव्हा त्याला असं वाटलं नाही का आपण वेगळ्या महिलेसोबत भेटतो आहोत. या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा फोटो बघा. या महिलेनी पदरी घेतलेल्या नाहीये, तिचे केस पण उघडे आहे, पण तिने आपला स्वाभिमान जपला. हाच माणूस मलाला युसुफझईला सुद्धा भेटलेला होता. हाही फोटो तुम्हाला दिसतोय. म्हणजे हे तालिबानचे लोक आपले नियम मोडू शकतात, पण भारतात आल्यावर ते फक्त बघतात. आपण भारतीयांना धमकावून पाहू, आपण थोडीशी भीती घालून बघू आणि जर त्यांनी ऐकलं तर समजायचं की हे घाबरलेले आहे. अरे मोदीजी, असे कसे तुम्ही घाबरले? तुम्हाला ह्या मलाला सारखं किंवा या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यासारखं असं नाही म्हणता आलं. अरे, तुम्ही भारताच्या भूमीमध्ये आहात, तुम्ही अफगाणिस्तानमध्ये नाही आहात. इथे भारताचे नियम चालतील. आम्ही महिलांना मानतो, त्याच्यामुळे महिला पत्रकार येतीलच. तुम्हाला नसेल बघायचं नका बघू एकीकडे, पण महिला पत्रकार येणार. असं एकही व्यक्ती ताट करण्याचं तिथे निघालं नाही. हे सगळे मेल पत्रकार जे गेले होते त्याच्यात एकही जण उभा राहून असं म्हणलेलं नाहीये, नाही आमच्या महिला भगिनी येऊ शकत नाही तर आम्ही पण येणार नाही. नाही नाही, तिथं मोठ्या मानेने तिथे गेले आणि ते लेझर आले आपले परराष्ट्र मंत्री शेक हँड करायला गेले. स्वतःहून हात पुढे करतायत शेक हँड करायला त्या अफगाणिस्तानच्या ह्या माणसाला. या माणसांनी, ह्या लोकांनी अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या महिलांचं जीणं हराम करून ठेवलेलं आहे. महिला शाळेमध्ये जाऊ शकत नाही, बाहेर पडू शकत नाही, आपला चेहरा उघडा करू शकत नाही. ह्या अशा लोकांना यांनी भारताच्या भूमीवर ऑफिशियली बोलवलेलं आहे. एखाद्या कोणाच्या घरामध्ये प्रायव्हेट कार्यक्रम नाही चाललेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांच्या बाबत या भाजपचं म्हणणं काय आहे, की जे सतत म्हणत असते की आम्ही महिलांना सोबत घेतो, बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि तालिबान म्हणेल तेव्हा सरेंडर करो.